नमस्कार मित्रांनो. कमळी या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो इकडे गडबड घोटाळा झालेला असतो अनिकाच्या पोटामध्ये आणि अनिकाला म्हणत असते कमळी, अनिका काय होतंय, तुझ्या पोटामध्ये मुरडा येतोय का? त्यावर अनिका म्हणते, कोण मुरडा? तुझा मित्र आहे का मुरडा? कसला मुरडा? इथं कशाला आली तुझं बाहेर होत. त्यावरती कमळी बोलते, अरे बापरे, हिला मुरडा म्हणजे काय माहीत नाही. तरी बोलते, अगं तुला असं पोटामध्ये ताण लागल्यागत ओढल्यागत होते का, त्याला मुरडा म्हणतात. तेवढ्यातच तिथे येते अनिकाची मम्मी आणि बोलत असते, काय झालं, थांब बेबी मी आले आले असं कर. अनिकाची आई तिथे आलेली असते. तर कमी बोलत असते, अगं अनिका तुझ्या पोटात दुखतंय ना, तू त्याला मुरडा म्हणते, थांब मी तुला काहीतरी करून आणते म्हणजे तुझं कमी येईल असं कमी म्हणत असते. मात्र कमीला तिथे पाहून अनिकाची जास्त चिडचिड होत असते. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय, आता रागिनी आली असते त्या सर्वांकडे बोलत असते, काय गे काय तुला काय सांगितलं होतं, कमळीला मी जेवण द्यायला सांगितलं होतं ते तू तिला दिलं का नाहीस? तर त्यावरती ती बोलते, अहो मॅडम मी कमळी मॅडमला देण्यासाठी निघाली होती. तेवढ्यातच अनिका बेबी आल्या आणि त्या मला म्हणले की हे जेवण मला पाहिजे आणि त्यांनी माझ्या हातातून हिसकावून घेतलं. त्यावरती ती बोलते, तुला सांगितलं होतं ना तिला द्या, मग तू तिला का दिलंस? तर त्यावरती ती म्हणते, अहो त्यांनी माझ्या हातातून हिसकावून घेतलं, माझं काहीच ऐकलं नाही आणि तुम्ही मला ओरडचिला म्हणून मी दुसरं तसं स्टार्ट करून कमळी मॅडमला दिलं. काय झालं, त्या जेवणामुळं काय झालं आहे का? तर यावरती रागिनी बोलते, तू त्याची चौकशी करू नको, तुझं काम काय आहे, चौकशीचा पगार भेटतो का तुला, जा कामाला लाग तुझ्या तू, असं बोल तिथून जाते. आता मात्र रागिणीला खूप टेन्शन आले असतं. आता आपल्या मुलीचं काय होणार, आपण करून बसलो आहे कारण झालं आहे, केलं होतं कमीसाठी झालं आपल्या मुलगीच्या बाबतीत असं तिला वाटत असतं. त्यानंतर ती तिच्या रूममध्ये जाते आणि अनिका खूप रडत असते. त्यावरती ती बोलते, अगं बेबी काय होते तुला, दुखते ना, थांब आपण डॉक्टरांना कॉल करू असं बोलत असते. अनिका मात्र तिच्यावरती चिडत असते आईवरती. तिला बोलते, तू काय नाही, ती पहिलं त्या कमळीला इथून बाहेर काढ, मला ती डोळ्यासमोर नको आहे, पहिलीला कमळीला इथून बाहेर काढ असं बोलत असते आणि कमळीला ओढत असते. त्यानंतर तिची आई काय करते, कमळीला हाताला धरून तिथून रूममधून बाहेर काढते. कारण की अनिका म्हणत असते, माझ्या डोळ्यासमोर हिला पहिली घालव, माझ्या पोटामध्ये काय मुरडा आलाय म्हणते. तर यावरती ही बोलत असते, कमळी बोलते, अगं काय मी त्यांना चांगलं सांगते हो काकू असं बोलते. तेवढ्यातच तिची आई तिला हाताला धरून बाहेर काढते आणि बोलते, सॉरी बाळा तुझं खूप, थांब मी आता काय करते, डॉक्टरांना कॉल करते असं बोलत असते. मग ती बोलते, तू मला काय सांगू, पहिलं त्या कमळीला इथून बाहेर काढ असं बोलत असते. आणि त्याच्या आता खूप पोटामध्ये दुखत असतं, पोटामध्ये तिच्या मुरडा येत असतो. त्यावरती मग तिची आई आता कमळीला बाहेर काढते आणि ही बोलत असते, काय ती खरंच ते सर्वंट कोण आहे, सर्वंटला पहिली बाहेर काढली पाहिजे, कसलं जेवण बनवते ते, तिच्या जेवणामुळे ते सगळं झालं आहे, तिला हाताला धरून पहिली बाहेर काढते, असली कसली सर्वंट आहे आपल्या घरामध्ये असं बोलत असते. तर त्यावरती तिची आई बोलते, तुला कोणी सांगितलं होतं तिचं जेवण खायला तू? तर यावरती अनिका बोलते, का का नाही मी तिचं जेवण खायचं, ती काय चाललं होतं तिचं, कमळी मॅडम करत होती, हे माझं घर आहे, हे माझं सगळं आहे आणि कमळीला का द्यायचं, म्हणून मी हिसकावून घेतलं तिच्याकडं होतं. त्यावर तिची आई बोलते, मूर्ख आहेस तू, नुसती मूर्ख मुलगी आहेस, तुला माहिती आहे का मी काय केलं होतं, मी त्या जेवणामध्ये जमाल घातला होता. तर यावरती ती बोलते, काय कसला जमाल घातला होतास, म्हणजे काय केलं होतंस? ती बोलते, मी जेवण भेसळ केलं होतं. यामध्ये बोलते, अगं समजेल असं बोल, भेसळ म्हणजे काय केलं होतंस? त्यावरती रागीणमध्ये काय या मुलीला कसं सांगायचं. तर म्हणली की अगं तिच्या जेवणामध्ये मी काही तर मिक्स केलं होतं जेणेकरून तिचं पोट दुखावं आणि तिला सगळी आयुष्याची अद्दल घडावी म्हणून मी हे केलं होतं. तर यावरती अनेक बोलते, काय तू केलं होतं, काय आय हेट यू मम्मा, तू असं का केलंस, आणि जे तू केलंस कमीच्या बाबतीत, मग तू मला तुझ्या प्लॅनमध्ये का सामावून घेतलं नाहीस, मला का सांगितलं नाहीस तू, आता बघ कसं होऊन बसलं, तुझ्यामुळेच हे सगळं झालं असं आहे. ती आईला ओरडते आणि आईलाच बेडवरती ढकलून देते आणि आईवरती चिडचिड करत असते. त्यावरती रागिनी बोलत असते, अगं पण तुला कोणी सांगितलं होतं खायला, तुला काय गरज चालते तिचं ताट खायला? तर अनिका म्हणते, का नाही खायचं, माझं घर आहे, माझं हे सगळं, तिला निघाली होती कमळी मॅडम ताट करून द्यायला, म्हणून मी रागाने ते ओढून घेतलं होतं. त्यावरती तिची आई तिला शांत करत असते, बोलवत असते, बसवते, अगं अनिका बाळा असं नाही करायचं, आपल्या मम्माला कोण रागवतं का, आपल्या मम्मावरती कोण ढकलून देतं का मम्माला, असं कोण करतं का? तर अनिका मात्र ऐकत असते, तू म्हणते तू हे आहे ट्यू, तुझ्यामध्ये सगळं झालं, तुला काय गरज होती, मला काहीच तू सांगितलं नाही. त्यानंतर ती अनिकाला शांत करते आणि बोलते, हे बघ काळजी करू नको, आता मी डॉक्टरांना बोलवते, तुझ्या पोटामध्ये जमाल गेला आहे, जमाल मी टाकला आहे. त्यावरती बोलते, काय कसला जमाल आला, जमाल मला त्रास देतो जमाल, असं करत असते वेळेसारखी. तिला जमाल म्हणजे काय, मुरडा म्हणजे काय ह्याचा काही अर्थ कळत नसतो आणि तिच्या पोटात एवढा मुरडा येत असतो की तिला काय बसता येत नसतं, जराशी वाकली तरी तिच्या पोटामध्ये दुखत असतं. आता तिच्या आईला मला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं की हे सगळं होऊन काय पसलं.
तेवढ्यातच आपली हुशार कमळी, तिला माहीत नाही की कुणी कशासाठी केलं आहे, तरी ती कोणाला अशी दुःखामध्ये आणि त्रासामध्ये पाहू शकत नाही. म्हणून ती किचनमध्ये जाते आणि तिच्यासाठी काहीतरी ड्रिंक्स तयार करते, जेणेकरून तिचं ते पोटात आलेलं मुडा जावं म्हणून. आणि तिची आई म्हणत असते, बेबी काळजी करू नको, चल आपण डॉक्टरांच्याकडे जाऊ, थांबल तुझ्या पोटातलं, असं बोलत असते ना. आणि अनिकाच्या पोटातलं मात्र काही थांबत नसतं, कारण की सारखा मुडा येत असतो. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडं कमळी कॉफी घेते आणि कॉफी गरम करते आणि कॉफीमध्ये लिंबू पिळल्यानंतर जर तसं आपल्या पोटामध्ये दुखत असेल ते थांबतं. ह्या सगळ्या घरगुती उपाय फक्त कमळीला माहीत आहे, ते आपल्याला माहीत आहे. कारण की रागिनीला हिला काहीच माहीत नाही, तर रागिनी तिला सोडत असते. तुला काय गरज चालली ती, मूर्ख एक नंबर आहेस मुलगी, तुला काय गरज चालली ती. तेवढ्यातच ती सर्वंटला हाका मारत असते, तर ही तिची आई थांबवत असते, कारण की तिच्या आईला ना सर्वंटच्या कानापर्यंत पण जायला नको हे काय झालं आहे ते, म्हणून ती बोलवून देत नसते. तेवढ्यातच अनिका तिला ओढून ओढून बोलवून घेते आणि बोलते, काय गं, काय टाकलंस तू माझ्या जेवणामध्ये, माझ्या जेवणामध्ये जमाल टाकलंस तू, का टाकलंस तू, मला त्रास व्हावा म्हणून तू केलंस का. तर यावरती ती बाई बोलते, अहो मॅडम असं का करतोय तुम्हीच माझ्या हातातून ताट हिसकावून घेतलं, मी देत नव्हते तरी हिसकावून घेतलं. तर अनिका बोलते, काय तू मला प्रश्न बोलतेस, माझ्याशी बोलतेस, तू सर्वंट आहेस का मी सर्वंट आहे. असं बोलून ना तिला असं भिंतीजवळ खेचते आणि तिचा गळा दाबत असते. तिची आई तिला थांबवत असते, अगं अनिका खुळी झालीस काय तू, वेडी झालीस का काय, तू असं का करायला लागलीस, तिला का मारायला लागली. पण अनिका मात्र खूप चिडलेली असते, हिच्यामुळे झालं, हिच्यामुळे माझ्या पोटात जमाल गेला आहे, मी हिला सोडणार नाही, तो जमाल मला त्रास देत आहे. असं करून ना त्या बाईचा तिनं अक्षरशः गळा धरलेला असतो आणि तिचा तो गळा दाबत असते. पण तिची आई तेवढ्याच फोर्सने तिला थांबवत असते आणि अनिका शांत होऊन परत त्या सर्वंटला बोलते, तू बाई जा इथून. असं करून तिनं बाई खरंच तिथून पळून जाते, कारण की अनिका खूप चिडलेली असते ना, तर तिला कशी मारेल तिला माहिती नसतं, कारण की अनिकाने बऱ्याच वेळा तिला शिक्षा दिलेली असते. अगदी दिवाळीत हातामध्ये थोटासुद्धा वाजवलेला असतो, त्यामुळे त्या नक्कीच अनिकाला भेट असतात. तेवढ्यातच इथं अनिकाला तिची आई समजावत असते, का अनिका थांबल, तुझंच मूर्खपणा आहे, तू हे करायला नको पाहिजे होतं. पण अनिका तिच्यावरती चिडत असते, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे मम्मा, तुझ्यामुळे झालं आहे करत असते. आणि ती बाई मात्र एवढी भिलेली असते की तिचं हे रूप पाहून. त्यानंतर एवढ्यात दुसरी सर्वंट येते आणि बोलते की अनिका मॅडम, घरामध्ये खाली ऋषी सर आले आहेत. तेवढ्यावरती ही बोलते, ऋषी आले, हे बघ तुझ्यामुळे सगळं झालं, आजचा माझा कसला छान प्लॅन होता, मी आज काय करणार होते तुला माहिती आहे का, आज सगळा प्लॅन फ्लॉप झाला, आता मी घरातून बाहेरही पडू शकणार नाही. त्यावरती रागिनी म्हणत असते, अगं शांत होत जरा तू, थांबल तुझं. तेवढ्यातच काय झालेलं असतं, तिथं आलेली असती कॉफी घेऊन आपली आलेली असते ना ती, आणि ती काय म्हणत असते, तर ह्या दोघींना असं वाटतं की बहुतेक कमळीनं सगळं ऐकलं का काय, कारण की ह्या दोघी बोलत असतात ना. रागिनी बोलत असते, तू का खाल्लंस, कमळीला केलेलं ताट तू का खाल्लंस. आणि त्यानंतर त्या दोघी थोड्याशा शांत झालेल्या असतात, कारण की त्यांना असं वाटतं की कमळीनं सगळं ऐकलं काय, पण खरं कमळीनं काहीच ऐकलं नसतं. कमळी तिच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि कमळी बोलते अनिकाला, अनिका ही कॉफी घे, जर कॉफीमध्ये लिंबू पिलं ना तर त्यांना आपल्या पोटामध्ये आलेला मुडा थांबत असतो. तर यावरती अनिका तिच्यावरती ओरडते, मूर्ख आहेस काय तू, गावच्या, तुला काय वाटलं तू काय पण घेऊन येशील मी ती पेणार म्हणून, मी अजिबात पेणार नाही, घेऊन जा इथून, तू पहिली इथून बाहेर हो, मला हे प्यायचं नाही, असं बोलत असते. मात्र कमळी तिला समजावत असते, अगं अनिका, पोटामध्ये तुझ्या दुखते ना, हा घरगुती उपाय आहे बघ, लगेच तुला फरक पडेल, तुझं थांबेल. पण अनिका मात्र काय थांबायला बोलायला तयार नसते. हा जमाल मला त्रास देतोय, ह्या जमाला बाहेर काढा, आधी तो मुरडा आला, आता जमाल आला, असं बोलून तिच्यावरती चिडत असते. तेवढ्यातच ती दुसरी सर्वंट येऊन सांगते ना की अनिका मॅडम, ऋषी सर आलेत खाली. ऋषी आल्यानंतर म्हणल्यानंतर मात्र तिला आता खाली जायचं असतं. इकडे आपण पाहतो काय, की आजोबांशी ऋषी बोलत असतो ना, आजोबांना म्हणत असतो, आवडले ना तुमचं, पण जाऊया ना आपण फिरायला. तेवढ्यातच रागिनी खाली आलेली असते. रागिना बोलत असतो ऋषी की आम्ही बाहेर निघाले आजोबांना फिरायला घेऊन. तर तिथे बोलते, फिरायला तुम्ही, हो. तर बोलतो, हो, मी आणि कमळी आजोबांना बाहेर फिरायला घेऊन निघाला आहे, घरामध्ये ते बोर झाले आहेत ना, त्यामुळे कमळी मी निघाला आहे. हे ऐकल्यानंतर मात्र रागिनीला खूप राग आलेला असतो, कारण की कमळीबरोबर हात चालला आहे म्हणल्यानंतर तिला राग येणारच. तेवढ्यातच आता रागिनी म्हणत असते, कमळीनं सांगितलं का तुम्हाला हे सगळं. तर ऋषी बोलत असतं, नाही, आजोबांना बोर होते ना, अन्नपूर्णा आजी बोलले होते काळजी घे म्हणून, मग कमळीला म्हणलं चला आपण त्यांना बाहेर फिरवून आणू, असा विषय झालेला आहे. तेवढ्यातच आता कमळीवरून खाली येते आणि कमळी बोलत असते, ऋषी सर तुम्ही आलाय खरं आजोबांना घेऊन बाहेर फिरायला जाण्यासाठी, पण काय झालं आहे माहिती आहे का, अनिकाची तब्येत बिघडली आहे. तर यावरती ऋषी बोलतो, बिघडले म्हणजे नक्की काय झाले तिला. तर यावरती कमळी बोलते की तिच्या पोटामध्ये दुखत आहे, तिच्या पोटामध्ये मुरडा आलाय, त्यामुळे आपल्याला जाता येणार नाही, अशा वेळी कुणी तर घरामध्ये पाहिजे ना, अनिकाला अशा परिस्थिती सोडून मी कशी येऊ. तर यावरती ऋषी बोलतो, फक्त पोटातच दुखते ना, मग एवढं काय त्यात झाले, आणि तिचे काकू आहेतच की काळजी घ्यायला, आणि मेडिकलमधून गोळी आणली की तिचं थांबल दुखायचं. त्यानंतर तो बोलतो, हे बघ आपण असं करू, आजोबांनाच विचारू त्यांना जायचं आहे का.
तर तो ऋषी विचारतो आजोबांना, आजोबा काय करायचं, आपण जायचं का? ऋषी म्हणतो की आजोबा जर जाऊया म्हणले तर आपण जाऊया, आणि अनिकाचं काय थांबायला एवढी काळजी करण्यासारखं काही नाही. त्यावरती आजोबा मान डुलवतात हो जाऊया म्हणल्यानंतर ऋषी बोलतो चला आपण जाऊया. आजोबा होय म्हणतात आणि काकू आहेतच की अनिकाची काळजी घेण्यासाठी. काय काकू काय म्हणताय? मग त्यावरती रागिनी काहीच बोलत नाही, कारण तिच्याकडे बोलण्यासारखी काहीच नसतं. आता मात्र ऋषी खुश झालेला आहे, कारण की आता तो कमी बरोबर आजोबांना घेऊन बाहेर फिरण्यासाठी जाणार आहे. तेवढ्यातच पाहतो काय तिकडे आलेलं असतं सगळा गडबड घोटाळा, म्हणजे जमाल खाल्लेली मुलगी ती खाली येते आणि बोलत असते, अरे ऋषी आलास तू, कधी आलास तू, काय म्हणतोयस तू, असं ना विचारत असते. इकडे मात्र रागिणीला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण की हा कमी बरोबर सोबत फिरायला चालला आहे. पण आता अनिकाला हे समजलं तर तिची खूप चिडचिड होणार आणि ती खूप रागराग करणार, हे आता तिच्या आईला चांगलंच माहीत असतं. तेवढ्यातच ती फास्ट जिन्यावरून उतरत आलेली असते. ऋषी आले, मी आले, चल काय म्हणतोयस तू? तर यावरती आपण फिरायला जायचं का, आजोबांना घेऊन जायचं का? बरोबर ठीक आहे, चल चल आपण जाऊया, असं धरून तिचा हात धरून घेऊन चाललेलं असतं. त्यावरती ऋषी बोलतो, काय तू कुठे येतेस, तू कशाला येते, तुझ्या पोटामध्ये दुखतंय ना? तर यावरती ती बोलते, नाही ऋषी, क्रिश मी एकदम फिट अँड फाईन आहे, एकदम फ्री छान आहे बघ, मला काहीच झाले नाही, मी खूप छान आहे. तर यावरती ऋषी बोललं असं, अगं असं काय करतेस तू, पोट बिघडलं ना तुझं, आणि आपण बाहेर गेलो आणि जर काय तुझ्या पोटात वगैरे दुखलं तर काय करायचं, खूप गडबड होऊन बसेल. तर त्याने का बोलत असते, नाही काही नाही, माझं पोट बिघडलेलं, मी छान आहे, मला काही झाले नाही, माझ्या पोटाला जमाल मुडा सगळं गेलेलं आहे, असं अनिका रागाने बघत असते कमीकडं. त्यानंतर ऋषी काय तयार होत नसतं ना, ती बोलते, हे बघ मी आता काय करते, कमीने आणलेली माझ्यासाठी ड्रिंक्स आहे ना तीही पिते. असं करून तिने दिलेली जी कॉफी असते ती पटपट पिऊन टाकते आणि ती बोलते, हे बघ आता कमीनं माझ्यासाठी केलेली कॉफी पण मी पिऊन टाकली, आता माझं सगळं थांबलं आहे, आता माझं काय दुखत नाही. आणि तेवढ्या फास्ट ती कॉफी पित असते. तर तिची आई बोलत असते, अगं हळूहळू पी जरा. त्यावरती मग तो ऋषी म्हणत असतो, अगं काय तुला अनिका कळतं का नाही, तुझं एवढं दुखत असताना पोटामध्ये तू कशी येऊ शकते? तर त्यावरती अनिका बोलते, हे आता मी ड्रिंक ही पिले आहे ना, आता माझं काय दुखणार नाही, चला आपण जाऊया. आणि कमळीला बोलते, गावछाप तू या आजोबांना घेऊन आम्ही दोघे पुढे जातो, असं बोलून ना ऋषीचा हात धरून पुढे जात असते. आणि कमळी मात्र तिच्याकडे पाहत असते, कारण की हिचं काय चाललं आहे, हिच्या पोटामध्ये एवढी कळ येत आहे, मुरडा येत आहे, आणि हिला जर बाहेर गेल्यानंतर काही त्रास झाला तर काय करणार आहे, असं बोलून ती ऋषीचा हात धरून ओढून घेऊन असते. तेवढ्यातच होते गंमत आणि तिच्या पोटामध्ये येतो मुरडा, आणि मग ती एकदम पोट धरून फास्टमध्ये पळत जाते, आला आला जमालाला मुरडा आला करत तिथून पळत जाते. तेवढ्यातच ऋषी चान्स मारतो. ऋषी बोलतो, चल कमी आपण जाऊया पटकन, आणि तिची काळजी घ्यायला काकू आहेतच, काय म्हणते काकू, जातो आम्ही, असं बोलतो. तर यावरती कमी बोलते, ठीक आहे आपण जाऊया. नंतर त्यांचं गाडी पुढे घेतल्यानंतर कमी बोलते, व्हीलचेअरमधून आपल्याला काय करायला लागेल? ऋषी बोलतो की आजोबांना आपल्याला उचलून न्यावं लागेल. तर कमी बोलते, हो ठीक आहे. त्यानंतर दोघे आजोबांच्या पायाखालची व्हीलचेअरमधून ती पट्टी काढतात आणि आजोबाला हाताला धरून खांद्यावरती हात टाकून दोघेही घरातून चालवत नेत असतात. खरंच एक ती आजोबांना एवढं छान वाटत असतं की एकीकडे ही मुलगी आणि एकीकडे आपला ऋषी दोघेजण आपल्यासाठी एवढं करत आहे, आपल्याला फिरायला नेण्यासाठी एवढं करत आहे, आणि ते दोघे आजोबांचा हात खांद्यावरती टाकून आजोबांना घरातून चालवत नेत असतात. हे मात्र पाहून रागिणीला खूप राग येत असतो, खूप तिला संताप आलेला असतो. ती खूप चिडचिड करून पाहत असते. तिला असं वाटत असतं की या ठिकाणी माझी अनिका पाहिजे होती, पण ही कमळी निघाली आहे, आणि म्हणून ती रागाने पाहतही असते. आजोबांना मात्र खूप छान वाटत असतं, कारण की ते खूप दिवसानंतर आज ऋषीमुळे बाहेर पडलेले असतात आणि त्यांना हे बाहेरचं जग नक्कीच पाहायचं असतं. त्यानंतर ते दोघे हळूहळू ऋषी सरांना गाडीमध्ये पाय उचलून ठेवतात आणि वर चढवतात. तेवढ्यातच आता जेव्हा ते बाहेर घेऊन जात असतात तेव्हा मात्र रागिणी इतक्या रागाने त्या पाहत असते, इतकी चिडचिड, तिचे इतकं तळमळ दिसत असते, ती खूप रागाने त्या दोघांच्याकडे पाहत असते. त्यानंतर आजोबांचा पाय व्यवस्थित गाडीमध्ये चढवून ऋषी त्यांना गाडीमध्ये चढवतो. आणि आता तेवढ्यातच काय होतं, कमळीचे डोळे पाठीमागून कोणतं धरतं. तर यावरती लगेच कमळी बोलते, निंगे तू. त्या ती निंगी म्हणते, कसं ग तू ओळखलंस? तर यावरती कमळी बोलते, असं डोळे धरणार माझं दुसरं कोण आहे का, आणि तू इथे कशी काय? तर म्हणते निंगी, वा गं वा, म्हणजे तुला एकटीलाच फिरायला जायचं होतं, मला न्यायचं नव्हतं का? तर यावरती निंगी म्हणते, अगं ऋषी सर म्हणले एका मैत्रिणीनं बोर होऊ नये म्हणून मला बोलवलं आहे, आपण मिळून जायचं, मज्जा येईल ना? तर यावरती ऋषी बोलतो, हो मी सांगितलं आहे, आणि थांबा मी ना आता व्हीलचेअर घेऊन येतो, असं बोलतो. त्यानंतर निंगी म्हणते, चल कमळी आपण जाऊया, छानपैकी मजा करूया. आणि निंगी काय गंमत करते, आधी काय झालं असतं की कमळीला ऋषी बोललेला असतो पुढे बस, तर यावरती
कमळी बोलते, नको, आजोबा एकटेच आहेत ना, मी पाठीमागे बसते, त्यांना धरून बसावं लागेल. पण मात्र आता आपली निंगी आल्यामुळे निंगी गंमत करते, कमळीशी बोलत बोलत फास्टमध्ये पळत जाते आणि आतमध्ये बोलत असते. पण निंगी आधी आजोबा म्हणत असते, आजोबा आपण छानपैकी फिरून यायचं, मजा येईल तुम्हाला. तर यावरती ऋषी बोलतो, अगं निंगी, त्यांना कायच ऐकू येत नाही काचामधून, तू आतमध्ये जाऊन बोल. असं केल्यानंतर निंगी काय करते, कमळी फिरून येऊन तिथं मागं बसणे अगोदरच निंगी हळूच पटकन जाऊन आजोबांना जाऊन पाठीमागं बसते. आता कमळीकडे पर्यायच नसतो, तिला आता पुढंच बसावा लागणार असतो. तेवढ्यातच ऋषी काय करतो, आजोबांची व्हीलचेअर आहे ते गाडीच्या डिक्कीमध्ये टाकतो. कमळी मात्र थोडीशी भीत दपकत ना आता पुढच्या सीटवरती जाऊन बसते. त्यानंतर ऋषीला मात्र तिला सीटवरती बाजूच्या बघून खूप आनंद झालेला असतो. ती हळूच आता सीट बेल्ट लावते आणि त्यांच्याकडे पाहत असते आणि ऋषी मात्र तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो, कारण की त्याच्यासोबत आता ती बसलेली असते. तेवढ्यातच काय होतं, आपण पाहतो अनिका ना पोटातलं तिचं दुखायचं थांबल्यानंतर घरातून फास्ट पळत असते. ऋषी करून पळत आलेली असते. अनिकाला मात्र रागिणी थांबवत असते, अगं थांब तू, ऋषी बोलला की तुझ्या पोटात दुखत आहे. तर यावरती ती आईवरती ओरडते, तू शांत बस, मला काहीच ऐकायचं नाही, माझा किती छानचा प्लॅन ठरला होता आणि सगळा फ्लॉप झाला, तुझ्यामुळे झाला. असं ते आईवरती चिडचिड करत असते. कमळीला तर मी सोडणार नाही, त्या सर्वांना मी सोडणार नाही, या जमाल माझ्या पोटामध्ये आले, खूप दुखते माझ्या पोटामध्ये, अशी रडत असते. आणि तिची आई समजत असते, अगं बाळा, तू बाहेर गेलीस आणि तुझ्या पोटामध्ये गडबड झाली तर काय करायचं. म्हणूनच ऋषी बोला की राहून दे म्हणून. पण अनिकाला खूप राग आलेला असतो आणि ती आईवरती चिडचिड करते, आईलाच बडबडते आणि रागाने आतमध्ये जाते. रागिणीला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं, कारण की आज खरंच कमीच्या जागी आपल्या अनिकाने जायला पाहिजे होतं. पण आता आपल्या चुकीची शिक्षा आपल्याच मुलगीला भेटली आहे असं तिला वाटत असतं. त्यामुळे ती काहीच बोलत नाही. पण तिच्या मुलीची मात्र चिडचिड खूपच चाललेली असते. अनिका मात्र आईवरती जाळून धूर काढते आणि चिडून आतमध्ये घरामध्ये जाते. मी सोडणारच नाही कमळीला, हा जमाल आला, हा मुडा आला करत पोट धरून आतमध्ये पळत असते. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडे गाडीमध्ये खरं आजोबांना खूप छान वाटत असतं. निंगी म्हणत असते, आजोबा कसं वाटतंय, भारी वाटते का, कसं बाहेरचं दिसते. त्यावरती आजोबा मान डुलवत असतात, हो खूप छान वाटते. त्यानंतर कमळी बोलते, आजोबा छान वाटते ना, खरंच तुम्हाला आज बाहेर फिरायला आणलं ना, हे सगळं ऋषी सरांच्यामुळे झाले बरं का, ऋषी सरांचाच प्लॅन होता, माझ्या काही असलं डोक्यात पण होतं. त्यानंतर कमळी ऋषीला बोलते, ऋषी सर जरा काचा खाली घेताय का. तर ऋषी बोलतो, काय झालं, तुला परत एसीचा त्रास व्हायला लागलाय का. तर कमळी बोलते, नाही तसं नाही हो, पण आपण आलोय तर बाहेरची हवा आजोबांना खायला भेटून देणार, रोज घरातच असतात. असं बोलल्यानंतर ऋषी बोलतो, ठीक आहे, तू काय म्हणशील तसं. त्यानंतर ऋषी काचा खाली घेतो आणि आता आजोबा बाहेरचं सगळं चित्र पाहत असतात. त्यानंतर हे सगळं दाखवत असतात, इथं काय आहे, आपण कुठून चाललो आहे, हे बघा तुम्हाला कुठं घेऊन चाललं आहे. असं चालल्यानंतर आता मात्र छानपैकी त्यांचं फिरणं चालू असतं, वेगवेगळ्या ठिकाणी जातात. ऋषी यांचे फोटो काढत असतो, कमळी निंगी आजोबांच्या जवळ बसून फोटो काढत असतात. त्यानंतर ऋषी बोलतो, चला आजोबा तुम्हाला छान लेक दाखवतो. असे बोलून ते एका लेकवरती येतात आणि हे दाखवत असतात की लेक कुठे आहे, कसं आहे, यांचं चाललेलं असतं. आणि जे मस्तपैकी आता प्लॅन एन्जॉयड आउटिंग छान चाललेलं असतं. ऋषी त्यांचे एकत्र फोटो काढत असतो आणि तेवढ्यातच चालत असताना कमळीला लागते ठेस आणि तिला नक्कीच आपला वाचवतो हिरो. आणि ते दोघे मात्र एकमेकांकडे पाहत राहिलेले असतात. आणि आता निंगी आजोबांना घेऊन पुढे चालत असते. तिला काय पाठीमागं माहीत नसते त्यांचा रोमॅन्टिक सीन चाललेला. त्यानंतर आता तिला असं पाहिल्यानंतर आता निंगी पाठीमागं वळून पाहते आणि बघते तर काय की ऋषी सरांच्या हातावरतीही पडलेला आहे. ती दोघे एकमेकांचा हात धरून असे एकमेकांकडे पाहत राहिलेले असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती भाव सांगत असतात की त्यांच्या मनात काही तर चाललेलं आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावरती खूप वेगळ्या भावना असतात. तेवढ्यातच निंगी काय करते, त्या दोघांना जागं करते आणि हाक मारते, कमळे. असं बोलल्यानंतर कमळी दोघंही लगेच जागे होतात. त्यानंतर एकमेकांचा हात सोडतात आणि आता निंगीच्या पाठीमागून जातात. त्यानंतर ऋषी सर एका छानपैकी गार्डनमध्ये घेऊन येतात. त्यावरती निंगी म्हणत असते, बापरे ऋषी सर कसलं भारी गार्डन आहे, इथं बघा की वृद्धांसाठी पण काहीतरी आहे बरं का, छान आहे, तिकडं जाऊया का आपण, कसलं भारी आहे. तर त्यावरती कमळी म्हणत असते, अरे वा झोपाळा पण आहे, चल तिकडे जाऊया. असं बोलून त्या दोघी त्या झोपाळ्यावरती जातात आणि झोपाळा घेत असतात. त्यानंतर आजोबांना बाहेर आल्यानंतर खूप छान वाटेलं असतं आणि सगळी आनंदी असतात. निंगी तर खूप खुश असते, कारण की एवढं मोठं गार्डन तिनं कधीच पाहिलं नसतं आणि तिला खूप छान वाटत असतं. तर ती म्हणत असते, ऋषी सर आमच्या गावात जत्रेला पण असंच असतं बघा, वर्षात एकदा जत्रा असते ना, असंच असतं. त्यानंतर ते काय करतात, गोळा खायला घेतात आणि तो गोळा पाहून म्हणत असतात, आमच्या इकडे पण असलाच गोळा भेटतो बरं का आजोबा. आणि आता सगळे गोळा खात असतात, पण कमळी स्वतः खाण्याआधी आजोबाने एक चमचा भरवत असते.
ते पाहून खरंच ऋषीला खूप छान वाटत असतं, कारण की कमळीसारखी समजूतदार मुलगी खरंच कोण नाही. आता त्यानंतर कमळी म्हणतात, अरे वा, तुमच्या सगळ्यांचे होठ काळेच झाले आहे. तर निंगी होते, हो, आपल्या सगळ्यांचे होठ सारखेच झाले बघ, काळे काळे झाले आहे, असं बोलून म्हणत असते. तर ती कमळी म्हणत असते आजोबांना, आजोबा आमच्या गावाला पण असलाच गोळा भेटतो बरं का, असंच लागतो आमच्या गावचा गोळा, असं बोलत असते. त्यानंतर काय होतं माहिती आहे का, बघतो तर आपण इकडं कमळीला सगळं आठवत असतं की कसं आपण ऋषी सरांना तडकीफड बोललो होतो की तुम्ही जे केलं त्यामुळे माझ्या मनाला सर लागून राहणार आहे, आणि तिला खूप वाईट वाटत असतं. कमळी मनामध्ये म्हणत असते, जे काही ऋषी सरांनी केलं ते सगळं माझ्या चांगल्यासाठी केलं होतं, पण आता इथून पुढं मी लक्षात ठेवणार आहे की माझ्यामुळे त्यांच्या घरामध्ये वाद होणार नाहीत, असं ती मनामध्ये विचार करत असते. आणि ऋषी सरांच्याकडे पाहत राहिलेली असते, आणि तिला मनामध्ये वाटत असतं की आपण ऋषी सरांनी त्या दिवशी किती बडबडलं, रागामध्ये का असणार, त्रासामध्ये का असणार, आपण त्यांना म्हणलो ही खंत माझ्या मनाला कायमस्वरूपी लागणार आहे, मी तुमच्या घराची पायरी कधीच चढणार नाही, तुमचं तुम्हाला पैसे पाठीमागे देणार आहे, ह्याचा विचार ती करत होते. आणि बघत असते की खरंच मी खूप चुकीची वागली आहे, आणि आता मी ऋषी सरांना त्रास देणार नाही, असं ते बोलत असते.